हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बिबामसोहॉलिक. आज आपण टॉपिक 9 अभाव बघणार आहोत, ज्यावर 2 MCQ, 1 SAQ विचारले जाऊ शकतं. तर अभाव म्हणजे काय? सर्वात प्रथम तर आयुर्वेदाने अभावाला पदार्थ मान्य केले नाहीये, म्हणून आपण केवळ शब्द पदार्थच वाचतो. अभाव हा 7वा पदार्थ तर्कसंग्रह, नवन्याय, कारिकावली, कुमारिल आणि माधवाचार्यांनी मान्य केलेला आहे. अभावाने कोणतेही कार्य होत नाही. जर तो प्रेझेंटच नाहीये, तर तो कार्य कसं करणार? आयुर्वेद चिकित्सा विज्ञान असल्याने त्याने चिकित्सा भावपदार्थाने केली जाते व रोगोत्पत्ती सुद्धा भावपदार्थापासूनच होत असते. पण अभावाचा उपयोग नसल्यामुळे 7वे पदार्थ मान्य नाही आहेत. तर आयुर्वेदाने अभावाला पदार्थ का मान्य केले नाही याचे रिझन दिले आहे, की आयुर्वेद त्याच गोष्टींना मानतो ज्याच्यामुळे चिकित्सा घडते किंवा व्याधी उत्पन्न होते आणि चिकित्सा हे भावपदार्थामुळे होते. रोगोत्पत्ती सुद्धा भावपदार्थामुळे होते. अभाव हे पदार्थ मान्यच करू शकत नाही, कारण त्याचे अस्तित्वच नसते. तरी सुद्धा तर्कसंग्रह, नवन्याय, कारिकावली, कुमारिल, माधवाचार्यांनी अभावाला 7वे पदार्थ मान्य केले आहे. ज्याप्रमाणे सत्यासोबत असत्य, ज्ञानासोबत अज्ञान, तसेच भाव पदार्थासोबत अभाव पदार्थ असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. याला त्यांनी अहेतुक आणि निष्कारण सुद्धा म्हटले आहे. त्यानंतर परिभाषा, अनुपलब्धी अभावः, म्हणजे जे उपलब्ध होऊ शकत नाही, अशाला अभाव असं म्हणतात. प्रतियोगी ज्ञानाधी अज्ञान विषयत्वम अभावत्वम. विषयाची प्राप्ती न होणे म्हणजे अभाव. विषय उपलब्ध न होणे म्हणजे अभाव. अ म्हणजे नाही आणि भाव म्हणजे सत्ता. ज्याची सत्ता नाही आहे, जो उपस्थित नसते, त्याला अभाव म्हणतात. त्याचे लक्षण दिले आहे. ज्या पदार्थाचा उल्लेख नकारात्मक किंवा निषेधात्मक, अप्राप्ती, अनुपलब्धी इत्यादी शब्दाने होतो, याला आपण अभाव म्हणतो. नकारात्मक पद्धतीने, निषेधात्मक पद्धतीने. त्यानंतर प्रकार सांगितले आहे अभावाचे. संसर्गाभाव आणि अन्योन्याभाव असे 2 प्रकार घडतात. संसर्गाभावामध्ये परत 3 प्रकार: प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अत्यंताभाव. प्रागभाव म्हणजे काय? की उत्पत्तीपूर्वी असलेला अभाव. जर आपण एखादं झाड बघत आहोत, तर झाड बीजापासून उत्पन्न होतो. जेव्हा बीज असतो, तेव्हा झाडाचं अस्तित्व नसते, तर ते आपण प्रागभावामध्ये कन्सिडर करू. प्रध्वंसभाव म्हणजे नाश. बीजापासून जेव्हा रोपटं निघतं, तेव्हा बीजाचा नाश होतो, ते म्हणजे प्रध्वंसभाव. आणि अत्यंताभाव म्हणजे मुळातच नसणे. म्हणजे रेतीमधून तेल निघणे, ते मुळात रेतीमध्ये तेल राहतच नाही, तर ते अत्यंतभाव झालं. त्यानंतर अन्योन्याभावचे 3 प्रकार सांगितले आहे: प्रत्यक्षभाव, अतींद्रिय भाव आणि सामायिक भाव. प्रत्यक्षभाव म्हणजे काय? की ते असून सुद्धा आपल्या इंद्रियांना कळत नाहीये. इंद्रिय प्राप्ती न होणे. अतींद्रिय अभाव म्हणजे द्रव्य इंद्रियाने श्रेय नाही. आणि सामायिक अभाव म्हणजे अभावाचा नाश होणे. त्यानंतर अभावाचे महत्त्व सांगितले आहे, की अभावाच्या आधारावर असत्कार्यवादाची कल्पना केली गेली आहे. त्यानंतर काही व्याधी नाशासाठी अभाव उपयोगी असतो. अशा प्रकारे आपण अभाव कंप्लीट केलाय. जर SAQसाठी येत आहे, तर तुम्हाला अगोदर अभावाबद्दल काही इंट्रोडक्शन द्यावं लागेल. कुणी मान्य केले आणि आयुर्वेदाने मान्य का केले नाही. त्यानंतर परिभाषा, लक्षण लिहायचे आहे, प्रकार सांगायचे आहे थोडक्यात आणि महत्त्व 2 पॉइंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर सामान्य आणि विशेषमध्ये आपण त्याचे उपयोग आणि महत्त्व हे पॉइंट राहून गेलं होतं. तर सामान्य आणि विशेष हे आयुर्वेद चिकित्सेचा आत्मा म्हटलेला आहे. कारण ह्या सिद्धांताशिवाय चिकित्सा होऊ शकत नाही. धातू विषमतेसाठी उपयुक्त करून धातू साम्यता टिकविणे किंवा आणणे, हे सामान्य सिद्धांत आहे. शुक्रक्षयात दूध आणि स्निग्ध, मधुर गुणात्मक आहाराने शुक्राची वृद्धी होते. रोग परीक्षण करताना ज्या दोषांचा विपरीत गुणांचा क्षय आहे, समजा वातदोषांचा विपरीत गुणांचा क्षय आहे, तर त्या दोषाची वृद्धी असे समजावे. औषधी नियमन विषमतेसाठी हेतू विपरीत, व्याधी विपरीत चिकित्सा आणि औषध श्रेष्ठ. म्हणजे जर आपल्याला औषधांची युक्ती करायची आहे, त्यासाठी आपल्याला त्या रोगाचा हेतूच्या विपरीत आणि त्या रोगाच्या विपरीत असे चिकित्सा आणि औषधी योजना कराव्या लागतील. आणि आरोग्य टिकविण्यासाठी सामान्य विशेष सिद्धांताचा पुरेपूर वापर केला जातो. अशा प्रकारे आपण पेपर 1 पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओज आपल्या पेपर 2 वर असतील. मोर इंटरेस्टिंग अँड मोर कन्साइज. थँक यू.